नमस्कार सगळ्यांना. नमस्कार भावानं बहिणू. दाजी आज तालुक्याला आला, एकटा झाला आहे दाजी. काय झालं आज जरा अवसानच गेल्यासारखं झालं आहे, आवाजच निघा ना मागा बरं का. कमून काय झालं असं काय मला कळलं नाही. आज माझा आवाज सगळं बदलला आहे. हो का, ह्याला आलो दवाखान्यात, आलो दवाखान्यात, तालुक्याला दवाखान्यात आलो, बळच आलो इथपर्यंत भावानं बहिणू. आता उन्हाचा कार असला जबरदस्त, उन्हात चक्कर यायची बारी, तरी मी येऊस तर 2-3 ठिकाणी थांबलो. मला काय म्हणजे तुम्हाला आहे ना गाडी चालूशी वाटाना बरं का. नको वाटायचं गाडी चालू आहे भावानं बहिणं, असं वाटायचं इथंच बसावा. पुढं पायच माझा उचला ना. पण आता काय म्हणलं, दवाखान्यात गेल्याशिवाय मार्ग नाही, डोक्याला पट्टी केल्याशिवाय मार्ग नाही. एक तर एक दिवस ड्रेसिंग आपलं रखडलं. काय झालं जरा भावानं बहिणं, जरा टाक्यात पाणी झालं, थोडं ओलं निघालं टाकं जरा, आणि मग त्याच्यामुळं जरा दाजीला ज्यादा टेन्शन येतं आहे भावानं बहिणं. आता काय करू मग, आता आलो तसाच भावानं बहिणं दवाखान्यात. आता बराच वाढू झालं मी दवाखान्यात होतो, कारण भरपूर अशी गर्दी दवाखान्यात. नंबर लागला लवकरच, आणि बसलो येऊन इथं आपलं दवाखान्याच्या बाहेर. म्हणलं चला कसं आहे, म्हणलं एक आलो आहे तालुक्याला दवाखान्यात, म्हणलं नंतर भावा बहिणीला व्हिडिओ टाकला पाहिजे. पण माझी कालच्या धरून आहे ना भावानं बहिणं, जरा तब्येत जरा खराब झाली, म्हणजे जरा थोडं मला अशक्तपणा जाणवा लागला आहे. अशक्तपणा मला जास्त जाणवा लागला आहे, म्हणजे मला असं चालताना आहे ना चक्कर येते, डवलत आहे माझं अंग. बरंच गाडी चालली मी. पण आता काय होतं आहे भावानं बहिणं माहिती आहे का, आता हे जे लोक दाजीला कमेंट करतात यांना चेष्टा मस्करी लागते. आता मला कमेंट केल्यात भावा बहिणींनी, मी वाचल्या. काय भावा बहिणी चांगल्या कमेंट केल्यात, दाजी यांच्याकडे लक्ष देऊ नका अशा लोकांकडं. तुम्हाला खोट नाही सांगत, मी इथं बसलोय, पण माझी घरी जायची सगळी इच्छा नाही इथून. एवढं मला थकल्याने झालं आहे बरं का. कारण काय झालं आहे भावानं बहिणं, जरा थोडं पैशा पाण्याचं नियोजन केलं थोडं उलसक, ते बी लय मरणाच्या महाग गोळ्या. 2000 रुपये गोळ्याचं सांगितलं, तर आजीकडे पैसे नव्हतं भावानं बहिणं. 2 दिवसाच्या गोळ्या घेतल्या मी खाली. गोळ्या संपलेल्या आहेत बघा. हे घ्या. पिशी ओढून जायला लागली बाबा ना बहिणी. कसल्या गोळ्या दिल्या मिळ नाही बाबा, नंतर त्यांच्या गोळ्या दिल्या. एका 2 दिवसाच्या किती 2 दिवसाच्या गोळ्या घेतल्यात फक्त. 500 रुपये 600 रुपयाच्या गोळ्या, 2 दिवसाच्या गोळ्या 600 रुपये. बघा मग आता किती महाग गोळ्या आहेत, नेमकं काय करायचं दाजीने, पैसा तरी कुठून आणायचा दाजीने. आता 2 दिवसाच्या गोळ्या घेतल्यात दाजीने. होतं आता जेवढं जुगाड झालं पैशाचं तेवढंच भावानं बहिणं. तिथं कसं ड्रेसिंग करायला पैसे द्यावं लागतात. म्हणलं
आता काय झालं माहिती का, मागच्या वेळेस गोळ्या नेताना मी नव्हतो, मला काय माहिती नव्हतं गोळ्याला किती पैसे लागतात काय होत्या. काय झालं जरा बरं वाटाणा मला भावा. आता घरी मी कसा जाऊ दे जाऊ बा इथून. आता कोरड पडली तोंडाला भावानं बरं, तू पाणी सगळं नाही आणलं नाही आता, तसंच आहे गडबड निघालो. असं वाटायला लागलं इथंच झोपावं असं वाटतंय बरं का मला. दवाखान्यापाशीच झोपावं असं वाटायला लागलंय मला इथं. घाम मनाने फुटायला लागलाय, घाम इतकं गरम व्हायला लागलं इथं. हवा बंद, सगळं बंद. आता काय व्हायचं 2 दिवसाच्या गोळ्यानी भावानं बहिणी सांगा बा आता. काय झालंय 2 दिवस झालं गोळ्या संपल्या तसं आहे नाही, ठसठस करतंय, जखम दुखायला लागली. आता काय डॉक्टरला म्हणायचं का गोवा पैसे नाहीत बाबा माझ्याकडे इथं गोळ्या औषधाला. लय जीव रडकोणी आलाय पण काय करावं आता भावानं. नको जीवन झालंय. काय मला बोलायचंच नाही भावानं, माझी इच्छाच नाही बोलायची, खरं सांगायची परिस्थिती. आता बघा गाड्या लावल्यात इथं दवाखान्याच्या शेजारी आणि मी बसलो इथं, रोड चालू आहे सगळा. तसं काय नाही, तुम्हाला मी जरा रोडला जाऊन जरा दवाखाना बी दाखवीन. इथंच दवाखान्याच्या बाहेर बसलो आहे भावानं बहिणी. काय चाललंय काय तिकडं बा रोडच्या कडेला चाललंय, मोठ्या मोठ्याने बोलायचं चाललंय. आणि काय माहिती का भावानं बहिणी, मला कुठंतरी पाणी प्यावं लागेल बरं का, तहान लागली मरणाची मला. अयो काय आता भावानं बहीण दामादामाने जावं लागून घरी मला, हळूहळू. गाडी मी माझीच आणली, डिलक्स गाडी आणली भावानं बहीण. हे काय डिलक्स गाडी लावलेली दिसते का भावानं बहीण,
काय आता त्याचा गोठाळा झाला, सगळी चिंबली गाडी, सगळं वाटोळं झालं गाडीचं. बंपर चिंबला, पार आतमध्ये गेला. गाडीचं हालायला लागली गाता 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 चालवताना सगळं खिळखिळ खुळखुळ खुळखुळ वाजतंय. काय आता वाजू द्या, आहे का नाही भावानं बोलणं. ज्यावेळेस होईन नीट तर होईन नीट, तोपर्यंत नाही व्हायची नीट. टोक बन करायला लागलं माझं. कसं काय मनानेच काय कळानंच भाऊ. जाईन का भावानं बहिणं नीटनाटका मी घरी व्यवस्थित. काय कुठं गाडी चालवताना चक्कर आली, कुठं काय झालं. काय करावं, काय डोकं चालना भावानं बहिणं. येताना कोणी जोडदार नव्हतं व दाजीला, नाही तर जोडदार आणला असता येताना. काय कोणी जोडदारच नव्हतं तर काय करू. तर भाऊ बहीण म्हणते आणि दाजी कुठून पैसा आणलं दवाखान्यात यायला. भावानं बहिणं कसं आहे, त्याला काळजी असते वर्षाला. तो काही ना काही जुगाड करीत असतो. दाजीला जुगाड करून पैशाचं दाजीला दवाखान्यात लावलं. मी कोणाच्या याच्यावर नाही भावानं बहिणं, विश्वासावर नाही की मला कोणी दवाखान्यात आणीन आणि मी दवाखान्यात येईन आणि मला कोणी नीट करीन. कसं आहे भावानं, शेवट कसं आहे, एकट्यालाच यायचं आणि एकट्यालाच जायचं, कोणाचं नाही शेवट. खरंच आहे, म्हणजे खरं आहे भावानं बहिणं, मी सांगतोय तुम्हाला. बरं चला जाऊ दे, आता मी काही जास्त बोलत नाही भावानं बहिणी. तुम्हाला थोडक्यात उभं राहून दाखवतो. आता मी निघणार, आता मी आहे ना तिथं कुठंतरी जातो, पाणी पितो, उलसं का आपलं हळूहळू डुगुडुगुडुगुडुगुडू निघत आता. डोक्याला बांधतो जाम. दिसतंय का मोठा दवाखाना. चला मग, बाय बाय.